नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल कोल्हे कल्पतरू पॅटर्नमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो। पहा, आपण एक सिरीज सुरू केली आहे दररोजच्या चालू घडामोडी। काल आपण एक लेक्चर अपलोड केलं आहे जे की 20 मार्चच्या चालू घडामोडी। आज आपण घेऊन आलेलो 21 मार्चच्या चालू घडामोडी। आणि चालू घडामोडी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला लागून राहावं लागते, कारण दररोजच्या दैनंदिन जे काही गोष्टी घडतात, जे काही आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय राज्यांतर्गत जे काही चालू घडामोडी होतात हे तुम्हाला माहीत पाहिजे, कारण हे प्रत्येक परीक्षेला आपल्याला उपयोगी ठरणाऱ्या चालू घडामोडी आहेत। चला तर आपण आजच्या 21 मार्चच्या चालू घडामोडी पाहू। पहा, आज जागतिक वन दिन आहे। प्रथमतः एक लक्षात ठेवा, 21 मार्च हा जागतिक वन दिन आहे, लक्षात ठेवा। ओके, एक जागतिक वन दिन आहे। काल आपण 20 मार्च पाहिलं। 20 मार्च जागतिक आनंदी दिन होता आणि जागतिक चिमणी दिन होता। तर ओके, येथे तुमचं हे पण कव्हर होऊन जाते, कारण याच्यावर 1 मार्क्स फिक्स असते, लक्षात ठेवा। ओके, दिवस विचारतात। पहा, पहिल्या प्रश्नाकडे वळू आपण आता। पहिला प्रश्न काय आहे पहा, पहिला प्रश्न काय आहे, महिला शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी भारतात अलीकडेच ओके म्हणजे या मार्चमध्येच कोणता उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे? तर हा उपक्रम आहे कृषी सखी म्हणून। पहा, लक्षात ठेवा, लखपती दिदी म्हणून एक केंद्र सरकारने कार्यक्रम लागू केलेला आहे। आणि हे जे काही युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन, संयुक्त राष्ट्र संघटना आपण पाहतो, हे वर्ष महिला शेतकरी वर्ष म्हणून साजरं करत आहे पूर्ण याच्यामध्ये, लक्षात ठेवा। म्हणजे करत आहे साजरं संयुक्त राष्ट्र संघटना। ओके, म्हणजे हे वर्ष महिलांसाठी आहे, लक्षात ठेवा। आता महिला शेतकऱ्यांना ओके भारतामधला आहे, महिला शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी भारतात अलीकडेच कोणते उपक्रम सुरू करण्यात आला? तर कृषी सखी हा उपक्रम सुरू करण्यात आला, लक्षात ठेवा। तंत्रज्ञानावर आधारित कृषी वगैरे या गोष्टी त्यांना म्हणजे स्त्रियांना, महिला शेतकऱ्यांना म्हणजे उपयोगी पडतील या कृषी सखी या उपक्रमातून। म्हणून हा भारत सरकारने हा उपक्रम सुरू केला, लक्षात ठेवा। ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन पहा। आणि एक प्रश्न अजून विचारतात, मी आधी सांगितलं तुम्हाला, संयुक्त राष्ट्र संघटना हे वर्ष कोणतं साजरं करणार आहे 2026? तर ते म्हणजे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष, लक्षात ठेवा। महिला शेतकरी वर्ष म्हणून हे साजरं करणार आहे, लक्षात ठेवा, ओके, संयुक्त राष्ट्र संघटना। पहा दुसरा प्रश्न, पश्चिम आशियातील वाढता तणाव, कारण आपल्याला माहीत आहे आता ओके इराण इराक हे युद्ध चालू आहे। ओके, तर पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि होर्मुझच्या काय म्हणू आपण समुद्रधुनीजवळ नाकेबंदीतून निर्यातदारांना दिलासा देण्यासाठी भारत सरकारने कोणती योजना सुरू केली, लक्षात ठेवा। पहा, तर ती योजना आहे पहा रिलीफ योजना। रिलीफ या नावातच दिसते तुम्हाला। ओके, तर ही रिलीफ योजना आहे, जवळपास 400 करोडाच्या वर याचं म्हणजे बजेट ऐकलेलं आहे याचा। ओके, तर ही अशी एक योजना आहे, कारण ती योजना जवळपास, कारण पश्चिम आशियातील वाढता तणाव आपल्याला दिसत आहे इराण आणि इस्रायल या देशाचा, आणि त्या पार्श्वभूमीवर होर्मुझचं जे काही समुद्रधुनीजवळील नाकेबंदी आहे त्यात निर्यातदारांना दिलासा देण्यासाठी ओके, कारण अनेक समस्या त्यांना भेडसावत आहेत ओके निर्यात करण्यासाठी, तर भारत सरकारने कोणती योजना सुरू केलेली आहे? तर ती आहे रिलीफ योजना, लक्षात ठेवा। ओके, रिलीफ योजना ही युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराण आणि इस्रायलच्या ओके या याच्यावर विचारू शकतात हा प्रश्न। मार्च 2026 मध्ये कोणता देश जागतिक आरोग्य संघटनेतून, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, याची 7 एप्रिल 1948 ओके 7 एप्रिल 1948ला याची स्थापना झाली आहे। ओके, याच्यामध्ये जवळपास 194 देश आहेत। किती देश आहेत? 193। त्याच्यामधून बाहेर निघाला एक देश आत्ताच, अर्जेंटिना हा देश। ओके, अमेरिकाही निघणार होता डोनाल्ड ट्रम्पच्या पहिल्या कार्यकाळात, पण आता नाही सध्या, लक्षात ठेवा। ओके, तर अर्जेंटिना हा देश सध्या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनमधून ओके जे काही जागतिक आरोग्य संघटना आहे ओके त्या जागतिक आरोग्य संघटनेतून तो बाहेर पडलेला आहे, लक्षात ठेवा। कोणता देश आहे तो? तर अर्जेंटिना एक महत्त्वाची संघटना आपल्याला ओके ते आरोग्यावर लक्ष केंद्रित करते, लक्षात ठेवा। ओके, 2028च्या जागतिक इनडोअर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपचे आयोजन कोणता देश करणार आहे हे लक्षात ठेवा। 2028चं जे काही इनडोअर ॲथलेटिक्स आहे जागतिक ओके आंतरराष्ट्रीय जे काही होतं आहे ॲथलेटिक्स चॅम्पियन, त्याचं आयोजन आपला देश करणार आहे, भारत, लक्षात ठेवा। हे महत्त्वाचं आहे ओके, याच्यावर प्रश्न विचारतात, तर ते कोण करत आहे आयोजन? भारत करत आहे। द गोल्डन रोड या त्यांच्या पुस्तकासाठी कोणाला प्रतिष्ठित मार्क लिंटन इतिहास पुरस्कार, लक्षात, इतिहासासंबंधी कोणता मार्क लिंटन इतिहास पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे? तर ते आहे विल्यम डॅल रिम्पल यांना केलेला, लक्षात ठेवा। आता याच्यामध्ये अजून कसा प्रश्न विचारतात की विल्यम डॅल रिम्पल यांना द गोल्डन रोड यांच्या संबंधित कोणता पुरस्कार दिला, किंवा अजून मार्क लिंटन
इतिहास पुरस्कार जो विल्यम डॅन रिम्पल यांना मिळाला तर तो कोणत्या पुस्तकासाठी भेटला? म्हणजे 3 प्रकारचे प्रश्न इथं होऊ शकतात. त्यांचं नाव विचारू शकतात, त्यांचं पुस्तक विचारू शकतात, किंवा तो पुरस्कार कोणता भेटला त्या पुरस्काराचं नाव विचारू शकतात. म्हणून हे जरा वाचताना बरोबर वाचा. आणि माझं लेक्चर सुरू झालं तर पेन आणि एक रजिस्टर जवळ घेत जा, नोट करता, कारण दररोजच्या चालू घडामोडी आहेत. हे जर तुम्ही दैनंदिन दररोज करसाल तर तुम्हाला नंतर वाचायची गरज नाही, याच्या पलीकडचं काहीच येणार नाही, लक्षात ठेवा. ओके, तर तो आहे विल्यम डॅन रिम्पल. रामचंद्र गुहा यांचं एक इतिहासकार आहेत. ओके, आधुनिक इतिहासकार आहेत ते. शशी थरूर यांचे पण पुस्तकं आहेत, काँग्रेसचे वरिष्ठ, ज्याला काय म्हणून ज्येष्ठ नेते होते ते, म्हणजे आहेत आता बी. अमर्त्य सेन इतिहास आपला काय म्हणूया अर्थशास्त्रातले नोबेल पुरस्कार प्राप्त आहेत ते भारतातले अमर्त्य सेन. ओके, तर आपला इथं प्रश्न आहे विल्यम डॅन रिम्पल यांना मार्क लिंटन इतिहास पुरस्कार 2026चा मिळाला. कोणत्या पुस्तकासाठी? द गोल्डन रोड या पुस्तकासाठी, लक्षात ठेवा. ओके, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण, ओके, या संस्थेद्वारे अलीकडेच कशाला राष्ट्रीय भूवारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले? तर ते आहे कलिंगर किल्ला टेकडी. तर कलिंगर किल्ला टेकडी हे उत्तर प्रदेशमध्ये, लक्षात ठेवा. तर याला काय पुरस्कार मिळालेला आहे? कोणता? भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेद्वारे अलीकडेच राष्ट्रीय भूवारसा स्थळ, तर राष्ट्रीय भूवारसा स्थळ म्हणून याला पुरस्कार मिळालेला आहे, लक्षात ठेवा. कलिंगर किल्ला टेकडी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. विक्रम दोराई स्वामी यांची नुकतीच कोणत्या देशासाठी भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती केली? विक्रम दोरास्वामी यांची नियुक्ती केली चीन या देशाचे राजदूत म्हणून. ओके, लक्षात ठेवा, चीन या देशाचे. ओके, चीन या देशाचे विक्रम दोरास्वामी यांच्यासमोर चीन लिहून ठेवा. विक्रम दोरास्वामी चीन राजदूत, विक्रम दोराबाई राजदूत चीन, म्हणजे तुम्हाला लक्षात राहील शॉर्टकटमध्ये. तर विक्रम दोराबाई यांची नुकतीच कोणत्या देशासाठी भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती केली? तर चीन या देशासाठी केली, लक्षात ठेवा. गायीवर आधारित अर्थव्यवस्थेवरील भारतातील सर्वात मोठी जागतिक शिखर परिषद, ज्याला काय म्हणू आपण गावटेक, हे कुठे आयोजित केलेली आहे? तर हे पुण्याला केलेलं आहे, लक्षात ठेवा. कुठे? पुणे येथे ही परिषद भरवण्यात येत आहे. ती काय? गायीवर आधारित अर्थव्यवस्थेवर. मग गायीवर आधारित म्हणजे त्यांच्या गोमूत्रापासून औषध, शेणाच्या गोऱ्यापासून ऊर्जा निर्मिती वगैरे अशा प्रयोग केले जातील, किंवा ते चालू आहे त्याच्यावर काम. तर असं भारतातील सर्वात मोठी जागतिक शिखर परिषद आहे ही गावटेक, आणि कुठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर पुणे. ओके, BJP सरकार आहे, तर तुम्हाला माहिती आहे गाईला याच्यावर आपली गाय माता आहे, आणि गायीसाठी बऱ्याच गोष्टी करतात ते, लक्षात ठेवा. ओके, त्यासाठी आपण पाहतो. ओके, तर पुणे. ओके, गोमूत्र आणि गोमूत्रापासून काय म्हणू आपण शेणगोऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करणं, अशा प्रकारचं चालू आहे सध्या, लक्षात ठेवा. ओके, भारतीय लष्कराने अमोघ ज्वाला हा तंत्रज्ञान आधारित युद्ध सराव कोणत्या राज्यात यशस्वीपणे पार पडला? तर ते आहे उत्तर प्रदेश. अमोघ ज्वाला हा तंत्रज्ञान आधारित युद्ध सराव कोणत्या राज्यात यशस्वीपणे पाडला? तर तो पाडलेला आहे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये. 9व्या शतकातील ब्रह्मन मंदिर, बरंच प्राचीन मंदिर आहे, लक्षात ठेवा. युनेस्कोचा दर्जा मिळालेला आहे याला. ओके, तर हे प्राचीन मंदिर आहे. संकुलाच्या पुनर्बांधणीसाठी भारत आणि कोणत्या देशाने भागीदारी केली आहे? तर तो देश आहे इंडोनेशिया. ओके, इंडोनेशिया. तर तो आपल्याला माहीत आहे की हे एक प्राचीन मंदिर आहे आणि खूप म्हणजे युनेस्को दर्जा मिळालेला आहे. तर त्याच्या संकुलाच्या पुनर्बांधणीसाठी भारत आणि कोणत्या देशाने भागीदारी केलेली आहे? तर ती पाहतो आपण कोण केलं आहे? इंडोनेशिया या देशाने भागीदारी केलेली आहे. ओके, अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर करून घ्या. पहा, तुमच्यासाठी आम्ही व्हिडिओ घेऊन येत आहोत. तर आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, आवडला तरच करा. ओके, आम्ही प्रयत्न करत आहे तुम्हाला तुमच्या फायद्याचे व्हिडिओ आणायचा. ओके, दत्तक मातांना किती आठवड्यांची प्रसूती रजा देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच दिलेले आहे. पूर्वी 3 महिन्याचं जर बाळ असेल, 3 महिन्याच्या अंदर, ओके, दत्तक जी काय महिला असेल घेणारं बाळ, तर तिला फक्त तिला तेव्हा 12 आठवडे होतं. म्हणजे 3 महिन्याचं असेल तरच एक 8 लावली होती. पण आता मोठं बाळ असलं तरी चालते, तरी तिला 12 आठवडेच राहतील, लक्षात ठेवा. तर ते निर्देश सध्या आत्ताच सर्वोच्च न्यायालयाने दिले, लक्षात ठेवा, 2-3 दिवसात. ओके, तर हे काय आहे? दत्तक मातांना किती आठवड्यांची प्रसूती रजा देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले? तर 12 आठवडे. पूर्वीपासूनच 12 आठवडे. पण आता याच्यावरती जे काही निर्बंध होते, जे काही 3 महिन्याचं बाळ असेल, 3 महिन्याच्या आतचं बाळ असेल, 2.5 महिन्याचं, तरच तिला 12 आठवडे हे काय राहायचे? त्याला काय म्हणू आपण? प्रसूती रजा असायची दत्तक घेतलेल्या बाळासाठी. पण आता तो बाळ थोडं मोठं असलं तरी चालेल. ओके, तर तिला प्रसूती रजा आहे 12 आठवड्याची, लक्षात ठेवा. 12 आठवडे म्हणजे पहा किती? 4 ते 12, 3 महिने समजा होऊन राहिले, लक्षात ठेवा. ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन. जागतिक बँकेच्या सहकार्याने शालेय शिक्षण सुधारण्यासाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने शालेय शिक्षण सुधारण्यासाठी कोणत्या राज्याने सिख रिव्होल्यूशन 2.0? तर सिख म्हणल्यावर लक्षात ठेवायचं सोपं आहे, पंजाब या राज्याने, लक्षात ठेवा.
तर हा उपक्रम सुरू कोणी केला? सिख रिव्होल्युशन तर पंजाब या राज्याने केला. सिख कुठं आहेत प्रमाणात जास्त? पंजाबमध्ये. स्टॉकहोम वॉटर प्राईज, आता हा पाण्याचा नोबेल म्हणू आपण, पाण्यासंबंधित देण्यात आलेला. ओके, तर तो स्टॉकहोम वॉटर प्राईज 2026 कोणाला प्रदान करण्यात आला? तर तो करण्यात आलेला आहे पहा कावे अहमदान यांना. इराणचे हे पर्यावरणवादी नेते आहेत, जलतज्ञ आहेत. ओके, तर त्यांना हा स्टॉकहोम वॉटर प्राईज 2026चा पुरस्कार मिळाला, जो की याला पाण्याचा नोबेल म्हणतो आपण. ओके, इराणचे नेते आहेत ते कोण? याचं लक्षात ठेवा. पहा नाव त्यांचं काय? कावे अहमदान. कावे अहमदान लक्षात ठेवा. बाकीचे भारतीय नाव दिसतील तुम्हाला ऑप्शनमध्ये, तर कावे अहमदान तुम्हाला ओळखून जाईल. इराणी व्यक्ती आहे तो, इराणचा. तर भूमिका श्रेष्ठ यांची पहा, भूमिका श्रेष्ठ यांची नुकतीच कोणत्या देशाच्या पहिल्या तृतीयपंथी महिला, तृतीयपंथी म्हणजे माहिती आहे आपल्याला. ओके, तृतीयपंथी महिला, तर खासदार म्हणून तृतीयपंथी आणि खासदार आहेत म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे. तर तो देश आहे पहा कोणता? तो देश आहे नेपाळ. तो देश कोणता आहे? नेपाळ या देशाच्या त्या तृतीयपंथी व्यक्ती आहेत. ओके, तर कोणत्या आहेत? भूमिका श्रेष्ठ, लक्षात ठेवा. ओके, त्या खासदार झालेल्या आहेत. 60व्या ज्ञानपीठ पुरस्काराने, अजून या प्रश्नाला पहा थोडं, कारण हा प्रश्न विचारू शकता असा. भूमिका श्रेष्ठ यांची नुकतीच कोणत्या देशाच्या पहिल्या तृतीयपंथी महिला खासदार म्हणून प्रश्न विचारू शकतात फिरून फारून. कशासाठी? खासदार, आमदार वगैरे, अजून काही मंत्री. तर खासदारसाठी त्यांची नियुक्ती झाली, ते म्हणजे नेपाळचे आहेत, लक्षात ठेवा. त्यांचं नाव पण लक्षात ठेवा, कधी कधी नाव विचारू शकतात. भूमिका श्रेष्ठ आहेत त्या. ओके, कसाही फिरून फारून. तर एका प्रश्नातून 2-3 प्रश्न होता याचे, लक्षात ठेवा. 60व्या ज्ञानपीठ पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? नुकताच पार पडला. ओके, वैरामुथू. वैरामुथू हे तामिळ साहित्यिक आहेत, लक्षात ठेवा. तामिळ साहित्यिक आहेत, कवी आहेत. ओके, त्यानंतर ते गीतकार आहेत, तामिळ. तर हे तामिळ पुरस्कार मिळणार ते कितवे ठरलेले आहेत? 3रे, लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवा, 3रे ठरलेले आहेत. याच्यावर प्रश्न विचारू शकतात. ओके, विनोद कुमार शुक्ला आपण पाहतो 59वा मिळाला त्यांना. 59वा हे लक्षात ठेवा. हिंदी साहित्यासाठी विनोद कुमार शुक्ला, 59वा विनोद कुमार शुक्ला. ओके, हे नाव विचारू शकतात, शुक्ला. ओके, तर हिंदी साहित्यासाठी मिळालेलं आहे त्यांना, लक्षात ठेवा. ओके, एक रामभद्राचार्य पण आहे, तर त्यांना संस्कृतमध्ये मिळाला 58वा. ओके, रामभद्राचार्य. ओके, तर संस्कृतमध्ये मिळाला, फक्त तेवढं काय लांब जाणार नाहीत. तर ते आहेत वैरामुथू. तर यांना तामिळ आहेत लेखक, ते तामिळ साहित्यिक आहेत. ओके, कादंबरीकार आहेत, त्यानंतर गीतकार आहेत, कवी आहेत. तर त्यांना तो पुरस्कार मिळाला. तामिळ आहेत ते, लक्षात ठेवा. कोणता पुरस्कार? सर्वात मोठा ज्ञानपीठ पुरस्कार, लक्षात ठेवा, म्हणजे भारत सरकार देत असते. तर जवळपास 11 लाख त्याची रूपरेषा आहे. 11 लाख रोख भेटतात, 11 लाख. आणि सरस्वतीची जी काही मूर्ती आहे ती कांस्य मूर्ती भेटते आणि सन्मानपत्र मिळते. तर असं याचं स्वरूप आहे या पुरस्काराचं. जो एक मोठा पुरस्कार मिळाला ते भारत सरकारकडून दिला जातो. तो जो कोणाकडून भेटला? वैरामुथू यांना भेटला, तामिळ साहित्यासाठी, लक्षात ठेवा. जवळपास 24 भाषेसाठी दिला जातो. जे की 8व्या परिशिष्टामध्ये आपल्या 22 भाषा आहेत आणि एक इंग्रजी, अजून एक भाषा त्यांनी हे केलं, 24 भाषा. ओके, पहिले 23 होता, अजून एक भाषा लागू केली, तर 24 भाषेसाठी हा पुरस्कार दिला जातो. सरासरी आपल्या 8व्या परिशिष्टामध्ये माहीत आहे तुम्हाला की 22 भाषा आहेत, लक्षात ठेवा. अशा परिशिष्टामध्ये किती भाषा आहेत? 22 भाषा, लक्षात ठेवा. ओके, 22 भाषा आणि +2 अशा जवळपास 24 भाषासाठी हा पुरस्कार दिला जातो, लक्षात ठेवा. किती भाषेसाठी? 24 भाषासाठी, हे बी लक्षात ठेवा. विनोद कुमार शुक्ल हे 59वे विजेते आहेत 2025चे. आणि 2026चे ओके 60वे विजेते कोण दिसतील तुम्हाला? वैरामुथू. किती विजेते आहे? 60वे, लक्षात ठेवा. 60वे 2026चे. ओके, ज्ञानपीठ पुरस्कार विचारतात. हा खूप IMP क्वेश्चन, लक्षात ठेवा. IMP म्हणून नोट करायला, IMP म्हणून नोट करा. विचारतात 100%. जागतिक स्पॉट पॉवर निर्देशांक 2026 मध्ये भारताने कितवे स्थान पटकावलेले आहेत? तर यावेळेस भारत 32व्या स्थानावर गेला, लक्षात ठेवा. पण 2025ला भारत होता 30व्या स्थानावर. ओके, जागतिक स्पॉट पॉवर निर्देशांकामध्ये. याच्यामध्ये पाकिस्तान, अमेरिका 1 नंबरवर आहे, चीन 2वर आहे आणि जपान 3वर आहे. अमेरिका, चीन, जपान. तर विचारलं जागतिक सॉफ्ट पॉवर निर्देशांकामध्ये पहिला देश कोणता आहे प्रथम क्रमांकाचा? तर ऑब्व्हियसली कोण राहील? अमेरिका आहे, लक्षात ठेवा. 2 नंबरला काल आपण कालच्या सेशनमध्ये आनंदी पाहिलं, तर आनंदीमध्ये भारताचा 116वा आहे, ते पाहून घ्या. ओके, कधी कधी माझे ते पण लेक्चर पाहून घेत जा. ओके, कधी ज्यावेळेस व्हिडिओ पाहता त्यावेळेस सर्व व्हिडिओ पाहत जा, चॅनलवर कोणकोणते पडलेले आहेत, नक्कीच तुम्हाला फायदा होईल. याच्या आधी मी खूप डीपमध्ये व्हिडिओ पाडलेले आहेत. ओके, GS या विषयाचे. तर 32व्या क्रमांकावर सध्या आहे. गेल्या वेळेस 2025ला 30व्या क्रमांकावर होता. याच्यामध्ये प्रथम स्थानी आहे अमेरिका, द्वितीय स्थानी आहे एक अमेरिका, 2 आहे
चीननं मागे पाडलं जपानला आणि जापान. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. भटक्या आणि परित्यक्त जनावरांना, जे काय परित्यक्त जनावर दिसतात तुम्हाला, भटका आहे, त्यांना काय कुठं आसरा नाही, राहण्याचं ठिकाण नाही, त्यांच्या संवर्धनासाठी कोणत्या राज्याने गोधन योजना सुरू केली? तर हे आहे छत्तीसगड. लक्षात ठेवा, छत्तीसगड या राज्याने त्याच्यासाठी गोधन योजना सुरू केली. विष्णू वर्मा काय म्हणा, काय त्यांचं नाव आहे, कमेंट करून करा सांगा बरं. विष्णू सहाय. ओके, त्यांचं म्हणजे त्यांचे मुख्यमंत्री खूप चांगले आहेत. लक्षात ठेवा, छत्तीसगडचे. ओके, त्यांनी ही योजना लागू केलेली आहे. तर काय म्हणू आपण, कोणती योजना आहे ती? संवर्धनासाठी, भटक्या आणि परित्यक्त जनावरांसाठी त्यांच्या संवर्धनासाठी कोणत्या राज्याने गोधाम योजना, गोधाम, याच्यावर पण प्रश्न विचारू शकतात. कोणती योजना म्हणलं? तो गोधाम योजना. लक्षात ठेवा. ओके, विष्णुदेव साव काहीतरी आहे, साव मला नाव आठवणं, विष्णुदेव म्हणून आहे त्यांचं नाव. ओके, मुख्यमंत्र्याचं छत्तीसगडच्या. नुकतेच महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा कोण दिला? कालची घडलेली गोष्ट. ओके, अशोक खरात हा एक स्वयंघोषित त्याला काय म्हणू आपण, आध्यात्मिक गुरु दलिंदर भोंदूबाबा. तर या प्रकरणात त्या गोवलेल्या आहेत. त्यांच्या संबंधामुळे, त्यांच्यासोबत असलेल्या संबंधामुळे त्यांना म्हणजेच रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागला. लक्षात ठेवा. ओके, सलग 2 वेळा झाल्या होत्या. 3 वर्ष त्याचा जे काय महिला आयोग असते, महिला आयोगाची स्थापना पहा 25 जानेवारी 25. ओके, शरतांना 25 जानेवारी पहा, महिला आयोगाची स्थापना तुम्हाला दिसते 25 जानेवारी 1993ला झाली. हे लक्षात ठेवा, 1993ला महाराष्ट्र राज्य पहिलं आहे महिला आयोग स्थापन करणार. पहिले केंद्रीय महिला आयोग स्थापन झाला, त्या धर्तीवर पहिलं राज्य आपलं महाराष्ट्र दिसते की ज्यांना राज्य महिला आयोग स्थापन केला. आणि तुम्हाला कोण दिसतील? रुपाली चाकणकर या सलग 2 वेळा झाल्या होत्या. अजित पवार गटाच्या ते तुम्हाला काय दिसतील? आमदार दिसतील. लक्षात ठेवा, रुपाली चाकणकर. परंतु त्यांना अध्यक्षपदाचा राजीनामा का दिला लागला? कारण अशोक खरात हा स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु, भोंदूबाबा बलात्कारी पुरुष. ओके, तर बरेच लैंगिक शोषणाचे आरोप त्याच्यावर झालेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यायला सांगितलं रुपाली चाकणकरांना. आणि कालच म्हणजे 20 तारखेलाच ओके, जे काही सुमित्राताई पवार आपल्याला दिसतील उपमुख्यमंत्री, यांच्या हातात त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला रुपाली चाकणकर यांनी. बरेच कॉन्ट्रोवर्सी चालू आहे, बरेच त्याच्यावर आता तुम्हाला दिसतात. सुषमा अंधारे वगैरे त्याच्यावर भाष्य करताना तुम्हाला दिसायला, चित्रा वाघ वगैरे. चित्रा वाघ दिल्लीला इथं BJPच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत आणि बऱ्याच सक्रिय आहेत ते. ओके, महिलांचे प्रश्न मांडण्यासाठी. कारण नीलम गोरे ह्या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत. विजया रहाटकर याच्या आधी होत्या, म्हणजे महिला आयोगाच्या त्या अध्यक्ष राहिलेल्या आहेत. लक्षात ठेवा. ओके, तर कोण राजीनामा दिला? लक्षात ठेवा, रुपाली चाकणकर हा प्रश्न विचारू शकतात. महिला आयोग संबंधित हा प्रश्न विचारू शकतात. लक्षात ठेवा. तर 25 जानेवारी 1993ला महिला आयोग स्थापन झाला. महिलांच्या जे काही आपण पाहतो, जे काही समस्या आहेत, हुंडाबळी म्हणू आपण, किंवा त्यांच्या जे काही समस्या निवारण हे महिला आयोग करते. ओके, कोणत्याही प्रथा असो, रूढी परंपरा, यातून महिलांना त्यांना काय म्हणून न्याय देण्याचं काम महिला आयोग करते. ओके, पीडित स्त्रियांना. ओडिशा राज्यातील पहिले स्मार्ट गाव, ओडिशा राज्यातील पहिले स्मार्ट गाव दिसते तुम्हाला कुसुनपूर हे गाव ओडिशा राज्यातील पहिले स्मार्ट गाव आहे. ओके, पहिले स्मार्ट गाव कुसुनपूर. ओके, बिमस्टेकमध्ये जवळपास बांगलादेश आहे, त्यानंतर भारत आहे, म्हणजे आपले दक्षिण आशियाई देश. ओके, दक्षिण पूर्व आशियाई देश. तर त्याच्यामध्ये भारत आहे, बांगलादेश आहे, त्यानंतर तुम्हाला भूतान दिसते. ओके, नेपाळ दिसते. ओके, याच्यावरून लक्षात ठेवू शकतो आपण. याच्यामध्ये भूतान येते, बांगलादेश येते, इंडिया येते, म्यानमार येते. ओके, श्रीलंका येते, थायलंड येते. जवळपास 7 देश येतात त्याच्यामध्ये. ओके, तर याच्यामध्ये जे काही सदस्य देशामधील तरुण नवोन्मेषक आणि व्यावसायिकामध्ये सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी बिमस्टेक यंग प्रोफेशनल्स एक्सचेंजेस प्रोग्राम कोठे आयोजित करण्यात आलेला आहे? तर तो आयोजित करण्यात आलेला महाराष्ट्रामध्ये. लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये. बाकी ढाकामध्ये स्थापना झालेली आहे बिमस्टेकची, मुख्यालय आहे बिमस्टेकचं. ढाका म्हणजे बांगलादेशची राजधानी. लक्षात ठेवा, बँकॉकमध्ये नाही आहे, थायलंडची राजधानी, दिल्ली भारताची राजधानी. तर महाराष्ट्रामध्ये आयोजित केलं आहे बिमस्टेक. तर बिमस्टेक लक्षात ठेवा. ओके, काय प्रश्न आहे? बिमस्टेक सदस्य देशामधील तरुण नवोन्मेषण आणि व्यावसायिकामध्ये सहकार्याला प्रोत्साहन देणे. जे काही नवीन व्यावसायिक आहेत तर त्यांना प्रोत्साहन देणे, यासाठी बिमस्टेक यंग प्रोफेशन्स एक्सचेंज प्रोग्राम हा एक प्रोग्राम
आयोजित केला होता, तर तो कुठे केला होता नवीन व्यावसायिकाला प्रोत्साहन देण्यासाठी? तर तो महाराष्ट्रामध्ये लागू केला होता, लक्षात ठेवा. ओके, याचं उत्तर काय आहे? महाराष्ट्रात. तर पहा कालच्या व्हिडिओमध्ये अजून एक आहे बघा, जागतिक कपड्यांचा ब्रँड काय म्हणतो युनिक्युलो. ओके, भारतासाठी कोणाची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे? एक जागतिक लेवलचा ब्रँड अँबॅसेडर म्हणजे काय म्हणू आपण, कपड्याचा ब्रँड आहे. ओके, तर पहिली स्त्री म्हटलं, महिला म्हटलं तर कॅटरीना कैफ होती, भारतीय, आणि हा पहिला पुरुष आहे. एवढा मोठा ब्रँड आहे, लक्षात ठेवा. तर हे जसप्रीत बुमराह, विराट कोहली काल तुम्हाला सांगितलं मी. ओके, विराट कोहली जसं की तुम्हाला काय म्हटलं होतं मी, HSBC बँक जी दिसते तुम्हाला ती आहे. त्याच्यानंतर तो नॉईस या वॉचची पण ॲड करतो. त्यानंतर आपल्याला काय दिसते, बोट, फायर बोट, जे काय आपल्याला इयरफोन दिसतात किंवा वॉच दिसतात त्याचा तो ब्रँड अँबॅसेडर आहे. तर विराट कोहली हा सर्वात महागडा ब्रँड अँबॅसेडर आहे. रोहित शर्मा पाहिला आपण काल, जिओ सिनेमाचा पाहिला, किंवा T20 जे काय आहे वर्ल्ड कप होतं यावर्षी, त्याचा तो ब्रँड अँबॅसेडर नेमलं होतं त्याला. ओके, त्याच्यानंतर विराट कोहली नंतर 2 नंबरचा आहे. तर हार्दिक पांड्या बऱ्याच ब्रँडचा तो काय ब्रँड अँबॅसेडर दिसतो. तर इथं तुम्हाला दिसतो युनिक्युलो, तर ही भारताची मोठं म्हणजे जे कपड्याचा ब्रँड आहे, मोठा कपड्याचा ब्रँड. तर तो भारतासाठी कोणाची निवड केलेली आहे? तर तो आहे जसप्रीत बुमराह, एक महत्त्वाचा ब्रँड आहे. ओके, आणि हा पहिला पुरुष आहे याचा ब्रँड होणार आहे. याच्या आधी दुसरेच होते, दुसऱ्या देशातले. ओके, पहिली कोण होती? ती ही कॅटरीना कैफ. ओके, हे लक्षात ठेवा, तेवढं विचारणार नाही. जसप्रीत बुमराह तुम्हाला विचारतील. ओके, आणि रोहित शर्मावर विचारतील. 2026च्या T20 वर्ल्ड कप जे झालेला आहे, भारताने नेला वर्ल्ड कप, त्याचा ब्रँड अँबॅसेडर होता. बाकी विराट कोहली सर्वात महागडा आहे, लक्षात ठेवा. ओके, पहा 21 क्वेश्चन घेतले आपण कालच्या व्हिडिओमध्ये, 11-12 घेतले. त्यामध्ये काही आपण BCCIचे पुरस्कार घेतले, म्हणजे ते लांबच होतं पण मी एका स्लाईडमध्ये घेतलं. तर आजच्या याच्यामध्ये आपण 21 क्वेश्चन घेतले, जे की 21 मार्चच्या 21 चालू घडामोडी, आणि हे तुम्हाला तुमच्या रिझल्ट येण्यासाठी खूप आवश्यक ठरतील. तर व्हिडिओ कसा वाटला अवश्य कमेंट करा. अजून काय इम्प्रूव्ह करू शकतो तेही सांगा. व्हिडिओ जर आवडला तर आपल्या मित्रांना शेअर करा, जणू की त्यांनाही फायदा होईल. धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल. ओके, भेटू लवकरच.